हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी जुन्नरची परी अमोल लोखंडे स्वागत करते आपल्या यूट्यूबच्या एका नवीन चॅनलवर ज्याचं नाव आहे इट्स परी. तर फ्रेंड्स, आजला मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मी चाललेले आहे बर्थडेसाठी. तर आत्ता संध्याकाळचे वाजलेले आहेत 8:15 आणि मी घरातून आता निघते. तर मी अशी छान रेडी झाले. आजला बर्थडेसाठी स्पेशली मी साडी घातली आहे आणि प्रिवाला नाईट ड्रेसच ठेवला आहे कारण थंडी बाहेर खूप, त्यामुळे मग म्हटलं त्याने जरा थोडंसं थंडी वाजणार नाही त्याला. तर प्रियूचे पप्पा येत नाही आहेत कारण त्यांचं जरा थोडंसं काम चालू आहे, त्यामुळे ते येत नाही आहेत आणि मी आणि प्रियू आम्ही दोघेच चाललो आहे. तर तनूसाठी गिफ्ट पण घेतलेलं आहे, तर तुम्हाला ते तिकडे दिसेलच. तर चला आता आम्ही निघतोय घरातनं. पुढचं नेक्स्ट हे तुम्हाला तिकडे बघायला भेटेल. चल बाबा, घेतलं का? हे कुठे पिशवी? तर फ्रेंड्स, मी आता आली तनूच्या घरी आणि आता जरा वेळानेच बर्थडे सेलिब्रेशनला चालू होणार आहे. तर कपडे घालायचे का? जोडवे छान आहेत. हलकडी लावलीस का? ते हात आहेत ना बघा, भारी ना. आपले पाहिजे तेवढं याच्यात असं घ्यायचं. कार्यक्रम वगैरे असेल तर घालायच्या. हा बा, आले मी मस्त मस्त. पहिले अशी करा, हातात घ्या अशी. हा, असं मोकळं करा. पैसे पप्पा काय नाही वेळ वेळ नाही लागणार त्याला. पाव आणलेत का? एक घालून दे. त्यांचं अहो लय महत्वाचं काम चालू आहे. चालेल. मला कुठे तू साडी घालून सुचन का? आवाज म्यूट नंतर करता येत. किती डिझाईन दाखवले, लय भारी. ओ काकू ऐका ना, ओ मी काय म्हणते, मी ऑनलाईन घेतले होते. तीन आणले तिला, एक मला याच्यात काही नाही ना बाई, दुसरं काही कशात बघ. हा, त्याच्यात काही नाही. याच्यातच ना पहिलं याच्यात. प्रियू हे बघ बघा, आणि तिन्हीच्या पण युनिक डिझाईन आहे. मला लय येड होतं ना ते असं. हात नाही वेगळे डिझाईन, फक्त हे सेम कलर्स आहे. तू देते ना, देते काढतो. पडला का? उतर इकडे पुढे. आणि फ्रेंड्स, आता आमची पावभाजीची तयारी चालली आहे. तर इकडे बघताय, हे सर्व आम्ही भाज्या याच्यामध्ये स्वच्छ कापून आणि धुवून घेतल्यात. तर आता हे इथं ठेवलंय आणि आता मी फोडणी देणार आहे. तर फोडणी देण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं तूप, बटर ते टाकून मी ह्या भाज्या शिजायला टाकणार आहेत आणि त्या शिजवून घेऊन मग त्यानंतर जरा थंड होऊन त्या जरा मॅश करून मग त्यानंतर मग मी भाजी टाकणार आहे. तर चला आता मी लागते आवरायला कारण आम्हाला ऑलरेडी भरपूर उशीर झालाय. तर मी आता भाजी टाकते शिजायला. तर मी आता गॅस चालू केलाय आणि त्याच्यावरती कुकर ठेवलाय आणि मला दुसऱ्यांच्या घरामध्ये काही सुचत नाही. आपल्या आपल्या घराची सवय झालेली असते, त्यामुळे दुसऱ्याच्या घरात गेल्यावर एकदम अडकल्यासारखं होतं. समोर सर्व असतं पण पटकन भेटत नाही काही. आणि पावभाजी पण जरा जास्त आहे कारण त्यांचे पण फ्रेंड वगैरे येणार आहेत, मैत्रिणी वगैरे इथल्या, तर त्यांना पण देणार आहेत त्या. आणि बाकी जी मुलं आहेत शेजारी वगैरे, तर त्यांच्यासाठी फरसाण आणले त्यांनी. तर तनूचा हा बड्डे जरा थोडासा मोठा ठेवला त्यांनी कारण आम्ही पण सर्वजण येणार होतो, तर त्यामुळे जरा थोडासा मोठा ठेवला. आणि त्यांनी गिफ्ट पण छान आणले तनूसाठी. तर म्हटलं आता मी भाजी वगैरे टाकते आणि त्या बाकीची मग तयारी वगैरे करतायत. मला सर्व त्यांनी कापून वगैरे दिले, सर्व करून दिले, मी फक्त फोडणीला टाकते. तर मी आता कुकरमध्ये तूप टाकणार आहे आणि बाकी त्यांनी कोणते मसाले वगैरे आणले ते एका प्लेटीमध्ये काढून घेणार आहे. तुम्ही इकडे समोर बघू शकता. आणि मला सोम पण मदत करतोय कामामध्ये. फरसाण त्याला म्हटलं प्रियूसाठी दे, प्रियूला भूक लागलेली, तर तो फरसाण देतोय प्रियूला. आणि मी इकडे म्हटलं भाजीला फोडणी देते.
आणि तुम्ही पण पावभाजी करायच्या वेळेस तुपाची फोडणी देता का? कारण मला तुपाची फोडणी खूप आवडते, कारण भाज्या त्याच्यामध्ये पूर्ण छान शिजवून निघल्यावरती तिची स्मेल आहे आणि पूर्ण तूप त्या भाज्यांमध्ये छान मस्त जातं, त्यामुळे अजूनच भाजीला जरा थोडीशी वेगळी टेस्ट येते. आणि आजला मुद्दामूनच तनूच्या बड्डेसाठी मी साडी घातली. इतर वेळेस मी साडी घालत नाही जास्त, कारण साडीमध्ये मला खूप अडकल्यासारखं होतं, कारण सवय नाही आहे साडीची. तर त्यामुळे मी जास्त साडी वगैरे यूज नाही करत, शक्यतो ड्रेस असतात माझे जास्त. तर मी आता तूप टाकले आणि त्याच्या आधी थोडंसं बटर टाकलेलं मी आणि थोडं नॉर्मली तेल टाकले. ते सर्व एकत्र करून मी आता ह्या भाज्या त्याच्यामध्ये शिजायला टाकते. तुम्ही इकडे बघू शकता, आम्ही सर्व कापून स्वच्छ धुवून वगैरे घेतलेलं आहे भाज्या वगैरे. आणि आपल्याला पाहिजे तेवढ्या सर्व शक्यतोच मी सेम प्रमाणात घेते, फक्त बटाटा जरा थोडासा जास्त घेते आणि शिमला मिरची आहे ती थोडीशी कमी घेते. आणि तर हे अशी आमच्या आजला पावभाजी चालू आहे करायचं काम. तर मी तुम्हाला दाखवेलच. आणि जास्त काही मसाले वगैरे मी वापरत नाही, फक्त पावभाजी मसाला, काश्मीरी चिल्ली कलरसाठी थोडंसं मी त्याच्यामध्ये बीट वगैरे ॲड करत असते. तर यांच्याकडे बीट नव्हतं, त्यामुळे मी काही बीट वगैरे टाकलेलं नाही आहे त्याच्यामध्ये. तर तुम्ही इकडे बघू शकता. माझा लय मोठा झाला यावर्षी. ते दरवाजा लाव तिकडून मांजर येते, दरवाजा लाव तिकडून मांजर येते. जावा तिकडं. काय नाच घे, आम्ही फिल्टरचं प्यायलाच वापरतो. तर आता आम्ही हा कांदा टाकलाय परतण्यासाठी, तुम्ही बघू शकता. आणि इकडे कुकरमध्ये मॅश करून ठेवलेलं आहे आणि इकडे हा टोमॅटो फोडणीला टाकणार आहे, ही कोथिंबीर आहे आणि पावभाजी मसाला वगैरे सगळं आणलेलं आहे, हे तुम्ही बघू शकता. आणि एवढी पूर्ण बरणी तुपाची त्याच्यामध्ये टाकलेली आहे आम्ही आधीच ऑलरेडी. आणि कांदा वगैरे छान, कांदा टोमॅटो पूर्ण व्यवस्थित शिजले गेलेत. आणि त्याच्यानंतर मी मसाले वगैरे ॲड करून ही भाजी पूर्ण त्याच्यामध्ये टाकलेली आहे. तुम्ही इकडे समोर बघताय मसाले, मीठ वगैरे सर्व मी व्यवस्थित प्रमाणामध्ये टाकले. आणि आता ह्या भाज्या वगैरे मी त्याच्यामध्ये ॲड करून घेतल्यात. आता हे व्यवस्थित एकजीव करून घेते, तुम्ही इकडे समोर बघताय. आणि हे सर्व एकजीव झाल्यावरती आपल्याला पाहिजे तेवढं पाणी आपण त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि त्याच्यानंतरनं कमी गॅसवरती जरा होऊन द्यायचे, वरतून कोथिंबीर वगैरे ॲड करायची आणि बटर वगैरे टाकायचं. झाली रेडी आपली पावभाजी. तर अशी आमची पद्धत आहे. मी शॉर्टकटच दाखवलं आहे, पूर्ण काही दाखवलेलं नाही आहे, कारण तेवढा वेळ नव्हता आम्हाला. बाकी सर्वच तयारी आमची एकत्रच चाललेली, कारण खूप गडबड झालेली, खूप लेट पण झाला आम्हाला आवरायला वगैरे. त्यामुळे सर्व आम्ही खूप फास्टमध्ये चालू आहे माझं हे सर्व. पण झाली आहे पावभाजी, मी बनवली, मला हेल्प सगळ्यांनी केली आणि टाकली फक्त मी. आणि आता सगळे तयार होत आहेत. इकडे आहे तनू, इकडे आहे तनूची मम्मा, माझी बेस्ट फ्रेंड. आणि आमचं रिलेशन एकदम घरच्यासारखं आहे, घरातल्यांसारखं, म्हणजे असं फ्रेंड सर्कल आहे का नाही आहे, जास्त असं बहिणीसारखं रिलेशन आहे. आणि आमच्या दोघींच्या आजला साड्या देखील मॅच आहेत, तर ते देखील तुम्हाला व्हिडिओतून मी दाखवेल. कारण आमचं बहुतेक कपडे घ्यायचं जरी साड्या वगैरे झालं तर आम्ही बहुतेक वेळा सेमच घ्यायचा प्रयत्न करतो. आमच्या अशा आतापर्यंत 2 साड्या झाल्यात आपल्या मॅच वाटतं ना, 2 का 3च काहीतरी झाले, मला आता आठवत नाही. आणि हे बघा आता सगळ्यांची आवरायची घाई चालली, कारण आम्हाला खरंच खूप लेट झालंय, कारण त्या जॉबला आहेत. जॉबवरून येऊन त्यांनी घरातलं सगळं सर्व आवरावण केली. त्याच्यानंतर ना घरी येऊन परत त्या पट्ट्या करायला गेले तनूला, तर पट्ट्या वगैरे केले त्यांनी, छान एकदम मस्त पैंजण केले, ते पण मी तुम्हाला व्हिडिओतून दाखवेल. आणि प्रियूची खूप मस्ती चालली, कारण त्याचे सगळे इकडे फ्रेंड आहेत. इकडे बघताय, हे सर्वांना हाय करा. तर हे गाडीवर ना खाली या, खाली उतरा, खाली उतरा. तर हे सर्व प्रियूचे बेस्ट फ्रेंड आहेत. त्याला प्रियूला इकडे खूप आवडतं, इकडेच खेळायला यायचं होतं.
तर तुम्हाला आजचा तनूचा बड्डे कसा वाटते मला नक्की कमेंट करून सांगा. आज स्पेशलचा स्पेशली ब्लॉग हा तनूच्या बड्डेचाच असणार आहे. आणि इकडे तनू मस्त रेडी झाली आहे, छान असा कॉर्ड सेट घातलाय. कालच आम्ही मार्केटमधून खरेदी केलाय. कालला त्याला भरपूर गिफ्ट घेतलेत, चैन पण केलेली आहे, पैंजण केलेत, हा ड्रेस घेतलाय आणि जेवायला पावभाजी आहे, केक पण छान केक आणलाय. तर असं आमचं आजचं नियोजन आहे. या शावरेची आमची गडबड चालू आहे सगळी. हे काय ब्लॅक तुमच्याकडेच आहे म्हणता ब्लॅक माझ्याकडे एवढंच आहे. तर हे बघा आमच्या दोघीच्या साड्या पण आजच्या सेम आहेत. आणि कशा दिसतोय आम्ही दोघी जणी नक्की कमेंट्स करून सांगा. ब्लाऊज पण असाच होता सेम, पण त्यांना हा ब्लाऊज पूर्ण मॅच झाला त्याच्यावरती, मग म्हटलं हा ब्लाऊज घाला. आणि हे बघा कशा दिसतोय नक्की आम्हाला कमेंट्स करून सांगा. आणि तुम्हाला माझ्यासोबत माझी बेस्ट फ्रेंड पण व्हिडिओमध्ये आवडेल का ते पण कमेंट्स करून सांगा. आम्ही दोघी पण असे व्हिडिओ बनवत जाऊ, असे काही कुठे बाहेर वगैरे फिरण्याचे वगैरे नक्की करत जाऊ. तर आता बर्थडे सेलिब्रेशन चालू झालंय. तर आता तनूची मम्मा तिला ओवाळून घेते. तनू आज एकदम छान दिसते आणि तनूची मम्मी पण एकदम छान दिसत आहेत आजला. त्यांना साडी वगैरे छान वाटते. आमच्या दोघींच्या पण आज साड्या सेमच आहेत, फक्त जरा थोडंसं बॉर्डर वगैरे चेंज आहे, बाकी सर्व सेम आहे. तर आम्ही दोघीजणी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये कसं वाटलं नक्की कमेंट्स करून सांगा. तनू आजला नेहमीपेक्षा खूप छान दिसते, कारण तिला एकदम साधं सिंपल राहायला लागतं. तिच्यापेक्षा तिची मम्माच एकदम स्टायलिश राहते, पण तिला एकदम साधं सिंपल लागतं राहायला. मस्त दिसते आजला. गिफ्ट दिले त्याला. आता ब्लाऊज कसं शिवायला पण असा ब्लाऊज हे मॅच होऊन गेलं. हे मी बाहेर नाही घालू शकत, मग कसं बाहेर नाही घालत. ओके लोक तर आता सर्वजण तनूचं औक्षण करून घेत आहेत आणि ते झाल्यानंतर लगेच आपण केक कापून घेणार आहोत. आता सर्वजण होतच आलेत, अजून 1-2 जणी आहेत, मग झालंय. आणि ह्या इथल्या रो हाऊसच्याच माझ्या फ्रेंड आहेत. यांचं स्वतःचं हॉटेल आहे आणि स्वभाव वगैरे यांचा देखील खूप छान आहे. आम्ही नेहमी सर्वजण एकत्रच असायचो काही कार्यक्रम असला तर. आणि हे दिले मी तनूला गिफ्ट. मी आधीच ऑनलाईन ऑर्डर केलेलं, कारण तिला हातातले ब्रेसलेट वगैरे खूप आवडतात, त्यामुळे मग मी तिला ब्रेसलेटच घेतलंय. आणि तिला सांगितलेलं पण तुझ्यासाठी मी ब्रेसलेट घेतलेत म्हणून, आणि तिला खूप आवडलेत ते. ती सारखीच आणल्यापासून सारखं 2-3 वेळा बघून झालंय आणि लगेच ट्राय चालू होतं हातात घालायचं. आणि हे पैंजण घेतलेत तनूच्या मम्मीने तनूसाठी. खूप छान अशी युनिक डिझाईन आहे आणि मस्त आहेत पैंजण, तुम्ही समोर बघू शकता. आणि इकडे हे गिफ्ट तनूच्या पप्पाकडनं आहे. त्यांनी तिच्यासाठी चैन केली आहे चांदीची, कारण तनूला चांदीची चैनीची हौस होती. तनूची मम्मी तर सोन्याची चैनच बघत होती. आम्ही बाजारला गेलेलो शनिवारी तेव्हा, पण तनूने कॉल करून सांगितलं मला चांदीची चैन पाहिजे, कारण तिला चांदीच्या चैनीची हौस होती, त्यामुळे चांदीची चैन घेतली तिच्यासाठी. छान आहे चैन, मस्त. तर आता गिफ्ट वगैरे देऊन झालंय आणि आता केक कटिंगला सुरुवात करतोय. तनू ते तुम्ही जाराव तिला तोंड वगैरे नका भरू. नाही ते नका काही करा. फोटो घेऊ त्यांचा. इकडे फोटो काढू दे. हा करा इकडे.
हॅलो छान आहे कॅमेरा. टाकी भरली वाटतं. ओके. तर हे सर्व माझे इकडचे रोहनचे हा दिसते का आता. हा तर हे सगळे माझे रोहनचे फ्रेंड्स आहेत. हाय करा सर्वांनी बोलले. तर तनुच्या बर्थडे निमित्त आम्ही सर्वजण इथे जमलेलो. तर आत्ताच बर्थडे सेलिब्रेशन वगैरे झालंय. आत्ताच बर्थडे सेलिब्रेशन वगैरे झालंय आमचं. तर आता आम्ही केक कटिंग वगैरे आता सर्व झालंय. तर आता आम्ही केक वगैरे फरसाण वगैरे वाटणार आहे. तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. बाय करा. बाय.